तुम्ही मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहिलं आहे आणि गांभीर्यानं त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. संजय दिना पाटील यांनी ज्या काही धमक्या तुम्हाला दिल्या असा त्यात उल्लेख आहे आणि पुढच्या काळात जर काही राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला झाला किंवा खून झाला तर त्याला सर्वस्वी संजय दिना जबाबदार राहतील असं तुम्ही पत्रात म्हटलंय. तुम्ही जे म्हणता आहात की मी म्हणतोय नाही, मुलाखतींचा तुम्ही तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये हे महाशय असं म्हणतायत की माझ्याकडे बॉम्ब आहे. काय बरोबर, माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकीन. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात मी कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाकतो. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं याने गद्दारी केली आहे सगळ्यात. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केली आहे, तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन म्हणजे ठार करेन. आणि माझ्या नादाला लागू नका. मी याआधी 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले आहेत, कधी ठार केले आहेत, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तानं केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी, अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला किंवा पाकिस्तानमधल्या अतिरेक्याने केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहेत. मग एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रग्जचा कारखाना असल्याची मध्यंतरी बॉम्ब होती. ते ड्रग्जचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो. बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलेत का घरात ठेवायला? कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका, याची चौकशी. आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या. आणि मी परत सांगतो, दादागिरी कोणी करायची नाही. आपण गद्दारी केली, आपण 50 कोटी गिळले आहेत ना. मग ते भाऊ वागचौरे असेल, संजय देशमुख असेल यवतमाळचा, परभणीचा तो संजय जाधव असेल, नागेश अष्टीकर असेल, तुम्ही तुमच्या अवकातीमध्ये राहावं. उगाच पोलिसांच्या मदतीनं किंवा अमित शहांच्या कवचकुंडलांवर शिवसैनिकांना डिवचू नका. तुम्ही म्हणतात ना शिवसेनेकडे आता काय आहे, राहिलं आहे काय राडा करायला. मग घाबरून पोलीस बंदोबस्तात 100 पोलीस घेऊन फिरतो येतो भाऊसाहेब वागचौरे. परवा शिर्डीला आमच्या 2000 कार्यकर्त्यांना अटक करून ठेवलं का? तर भाऊसाहेब वागचौरे शिर्डीत येणाऱ्या मतदारसंघात 2500च्या आसपास कार्यकर्ते 8 पोलीस स्टेशनला अटक करून ठेवली त्यांनी आणि सगळे रस्ते बंद करून ठेवले. हे काय इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत का सगळे रस्ते बंद करून ठेवायला? का प्रेसिडेंट ट्रम्पचा पोरगा आहे हा? काय कमिशनरने माझी विनंती आहे, हा अत्यंत गंभीर विषय आहे. हे बॉम्ब आहेत का? ते म्हणतात बॉम्ब आहेत. त्यांनी कबुली दिली आहे गुन्ह्याची. आरोपी जो आहे त्या जेव्हा गुन्ह्याची कबुली देतो की माझ्याकडे बॉम्ब आहे म्हणजे तो आहे, ताबडतोब ॲक्शन व्हावी. बस. तुम्ही स्वतः सीपींना भेटणार आहात का? नक्कीच, निवेदन तर दिलं आहे, नक्कीच. अहो नक्कीच. माझ्या बाजूला बघा रमेश कोरगावकर विभाग प्रमुख आहेत, हां आमचे दळवी आहेत, सुरेश दळवी आहेत, सुरेश पाटील आहेत, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या
पदाधिकारी आहेत, शिवसैनिक हे कशा करता आले आहेत? येऊ द्या अंगावर सांगायला आले. टाका बॉम्ब, बॉम्ब टाका म्हणजे बॉम्ब आहे कळेल. आता आम्ही तो बॉम्बचा कारखाना शोधू हळूहळू, किंवा बॉम्बचं कोठार कुठे आहे ते शोधू, पण खरे बॉम्ब इथे आहेत हे लक्षात घ्या. चला, थँक्यू. साहेब, काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली, ज्याच्यामध्ये 60 पैकी फक्त 37 आमदार उपस्थित राहिले. उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केलेली आहे नाही, की मी होतो त्याच्यामध्ये, एक लक्षात घ्या. आता कालच्या बैठकीला सुनील राऊत नव्हते, बरोबर ना? का नव्हते? त्यांच्या भागामध्ये एक भिंत कोसळली, पावसामुळे एक मोठी भिंत कोसळल्यामुळे काही लोक तिथे जखमी झाले, अडकले. त्यांनी मतदारसंघातच राहिला पाहिजे. रोहित पवार नव्हते, रोहित पवार एका आंदोलनामध्ये अडकलेले. जयंतराव पाटीलसुद्धा अशाच एका असे काही अनेकांनी आपली ती भूमिका कळवली, पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते. विधान परिषदेचे होते, विधानसभेचे होते, आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते ना. रावसाहेब, त्यांनी महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांबद्दल म्हटलेलं आहे की आपण खरंच एकत्र आहोत का, असं कोणी म्हणाले? उद्धव ठाकरेंचं विधान आहे बैठकीतलं, असं कळतंय. कारण नाही, तुम्हाला कळतंय ते कळतंय, पण ते बोललेत का? माध्यमांना आतमध्ये परवानगी नव्हती. मग तुम्ही कसं काय सांगता ते असं बोलले? उद्धवजींनी असं, बघा, तुमचे सोर्सेस काय आहेत हे मलाही माहिती आहे. मी तुमचा सगळ्यात मोठा सोर्स आहे हे तुम्हाला माहिती आहे, एवढंच मी पण तसं नाही बोलले आहेत ते. उद्धवजींनी असं सांगितलं की आपण जे 3 महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहोत त्यांनी सातत्यानं भेटत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे, संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. हर्षवर्धन पाटलांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे राम मंदिराच्या भ्रष्टाचाराचा. राम मंदिर, अयोध्येतल्या राम मंदिरावरती ह्या लोकांनी मतं मागितली, हे लोक निवडून आले, आणि तेच मंदिर भारतीय जनता पक्षाचे लोक लुटत आहेत. दानपेट्या पळवल्या जात आहेत, देणग्यांचा अपहार होतो आहे राम मंदिरात, अयोध्येत. ह्याच्यावरती आपल्याला लोकांमध्ये जाऊन जागरूकता आणली पाहिजे. अशा प्रकारच्या विषयांवर चर्चा झाली, बाकी काय. आणि विधिमंडळामध्ये एकोपा दिसायला पाहिजे तिन्ही पक्षाचा. आपण सरकारच्या इशाऱ्यावर काम करणं थांबवलं पाहिजे विधिमंडळात, आणि आपण विरोधी पक्षामध्ये आहोत याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. ही या 3ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची एक भूमिका तिथे राहिली.